राजकीय नेत्यांच्या आवाजातल्या ऑडिओज तुम्हाला ऐकायला आल्या, तर आपण सायबर सिक्युरिटीवर पण चर्चा करतोय. तर फक्त 30 सेकंदाचं तुमच्या आईचं सॅम्पल जर घेतलं आवाजाचं, फोनवर बोलण्याचं, तर वडिलांशी एक कॉन्व्हर्सेशन होऊ शकतं की मी आत्ता खूप अडचणीत आहे आणि 1 लाख रुपये ताबडतोब पाठवा. घरी आल्यानंतर वडील आईला विचारतात की झालं का ती अडचण दूर, तर ती म्हणते की काय झालं, कारण काहीच झालं नव्हतं. याला व्हॉइस क्लोनिंग टेक्नॉलॉजी असं म्हणतात. तर असे बरेचसे दुरुपयोग आहेत. आणि चोरमारे सरांनी रोजगाराविषयी आणि बेरोजगारीची चिंता किंवा बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळेल का असाही एक प्रश्न विचारला. त्याच्याबद्दल विद्यार्थी वर्गाला खूप स्पष्टता असण्याची गरज आहे. तर एक पहिली गोष्ट अशी आहे की AI हा जॉब किलर नाही आहे. AI हा जॉब कॅटेगरी किलर आहे. म्हणजे काय, तर ज्यावेळी रिक्षा येतात ना त्यावेळेला टांगेवाले बेरोजगार होतात. ती जॉब कॅटेगरी किल होते, पण नवी एक जॉब कॅटेगरी तयार होते आणि टांग्यांपेक्षा जास्त रिक्षा लागतात हे आपल्याला माहिती आहे. आता 2024 हे वर्ष संपता संपता मॅकेन्झी ग्लोबलचा याच्यासंबंधी एक अतिशय दिशादर्शक असा रिपोर्ट आपल्याला प्राप्त झाला आहे आणि तुमच्या भविष्यकाळासाठी तो महत्त्वाचा आहे. तो रिपोर्ट काय म्हणतो की 2030 सालापर्यंत आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे, कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे 8.5 कोटी जॉब्स जगातले प्रभावित होतील. प्रभावित होतील म्हणजे काय, ते सगळे नामशेष होतील असं नाही, तर त्यांच्या स्वरूपामध्ये बदल होत जाईल. काही कॅटेगरीज त्यातल्या किल होतील. म्हणजे जर कॅल्क्युलेटरचा शोध लागला तर हाताने आकडेमोड करणाऱ्या लोकांना काम उरत नाही. ही गोष्ट खरी आहे. तर 8.5 कोटी जॉब्स हे प्रभावित होतील. पण त्या रिपोर्टमध्ये पुढे काय दर्शवलं आहे, तर 2030 सालापर्यंत कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे 13.5 कोटी नवे जॉब्स तयार होतील. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता हे जॉब्स कसे असतील, तर विशेषतः आता डेटा सायन्स हा जो शब्द आहे हा फक्त इंजिनिअरिंगच्या लोकांनी शिकण्याचा विषय राहिलेला नाही. डेटा इज एव्हरीव्हेअर. त्याच्यामुळे तुम्ही आर्ट्सला असा, कॉमर्सला असा, सायन्सला असा, इंजिनिअरिंगला असा, फार्मसी कुठेही गेलात तरी आता, किंवा मॅनेजमेंट, तर तुम्ही डेटा सायन्सचा अभ्यास करत राहणं हे आवश्यक आहे, कारण त्याच्यामधून हे जॉब्स खूप मोठ्या प्रमाणात तयार होतील. आता जॉब स्किल का होतात ते पण समजून घेतलं पाहिजे. तर याच्या संबंधी युval हरारी म्हणून जे तत्वज्ञ इतिहासकार आहेत त्यांनी एक फार महत्त्वाचं वाक्य उच्चारलं. ते असं म्हणाले की औद्योगिक क्रांतीने जसा एक वर्किंग क्लास निर्माण केला, तसंच AIच्या क्रांतीमुळे एक अनवर्किंग क्लासला जन्म मिळेल. म्हणजे बेदखल होणाऱ्या लोकांची एक संख्या जगामध्ये वाढत जाईल. ते नुसते बेरोजगार राहणार नाहीत, अनवर्किंग. असं का होईल ह्याचा जर आपण विचार केला तर असं होऊ नये याची रेसिपी आपल्याला सापडते. असं का होईल, तर आपण आत्ता जर जगाकडे बघितलं तर जगातले 90% लोक हे जवळजवळ त्यांची 90% आधुनिक कामं करत असताना 90% अंगभूत मानवी क्षमतांचा उपयोगच करत नाही आहेत. ती यंत्रांसारखी वागता आहेत. आणि जर तुम्ही यंत्रांसारखे वागाल तर यंत्र तुमचा पराभव नक्की करेल. म्हणजे काय, तर एखादी कॉल सेंटरवरची आपली भगिनी आपल्याशी जेव्हा फोन करते त्यावेळी ती इतकी यांत्रिक पद्धतीने बोलते की ती यंत्र बोलतेय म्हणजे रोबो बोलतेय का म्हणजे ती माणूस बोलते हे कळत नाही. ही सध्याची समस्या आहे. आपण सगळे एकमेकांशी व्यवहार करताना SOP प्रमाणे व्यवहार करू लागलो आहोत. आपलं SOP करण झालंय. म्हणजे काय, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर. आपण सगळे यंत्रांसारखे वागतो आहोत. आपले शिक्षक वर्गात आल्यानंतर बहुसंख्य शिक्षक यंत्रासारखं शिकवतात की जी माहिती आधीच आपल्याकडे उपलब्ध आहे.
आपल्या परीक्षा जर आपण बघितल्या तर त्या यंत्रवत झाल्या आहेत. म्हणजे काय, तर त्या प्रेडिक्टेबल एक्झाम्स झाल्या आहेत. म्हणजे काय, तर अपेक्षित प्रश्नांना अपेक्षित वेळात अपेक्षित उत्तरं दिली असता अनपेक्षितरित्या जास्त मार्क मिळतात असं सगळ्यांनाच माहिती आहे. आता अशा प्रकारच्या परीक्षांमधून पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना एआयच्या काळामध्ये अजिबात नोकरी मिळणार नाही. तर अनपेक्षित प्रश्नांना अनपेक्षितरित्या कमी वेळात अनपेक्षितरित्या कल्पक उत्तरं ही देणाऱ्या विद्यार्थ्यांना आता जॉब मिळणार आहेत. म्हणजे आता आपल्याला केवळ इंजिनिअरिंग कॉलेजला जाऊन चालणार नाही, तर आपल्याला इमॅजिनिअरिंग कॉलेजला जायला पाहिजे, इतकी आत्ता गरज आहे. म्हणजे आपण माणसं झालो पाहिजेत आणि माणसांना ज्या विलक्षण क्षमता लाभलेल्या आहेत त्यांचा परिपोष आता आपल्याला आपल्या शिक्षणातून कळावं लागेल. आमची शाळा जी आहे ती बंदी शाळा झाली आहे, ती संधी शाळा करावी लागणार आहे. म्हणजे निरनिराळ्या गोष्टी मला कशा करून बघता येतील, मी माणूस आहे आणि माणूस म्हणून माझ्या विलक्षण बुद्धिमत्ता आहेत, त्या सगळ्या बुद्धिमत्तांचा विकास करण्याची संधी देणारी शाळा म्हणजे संधी शाळा. मग आता माणसांच्या कुठल्या कुठल्या बुद्धिमत्ता आहेत की ज्या यंत्राकडे अजिबात नाही आहेत आणि असणार नाही आहेत, याचं गणिती सिद्धता आपल्याकडे उपलब्ध आहे. म्हणजे मी एक आजच्या काळातली तांत्रिक अक्षमता म्हणून बघू नका, तर दीर्घकालीन यांत्रिक अशक्यता म्हणून त्याच्याकडे बघितलं पाहिजे की त्या गोष्टी अशक्य आहेत यंत्राला करणं. मग त्या कुठल्या आहेत, तर आपला जो मेंदू आहे त्याच्यामध्ये भाषिक बुद्धिमत्तेची 2 केंद्र आहेत. एक भाषा आकलनाचं केंद्र आणि दुसरं भाषा व्यक्त करण्याचं केंद्र, ब्रोका आणि व्हर्निक. ते भाषिक बुद्धिमत्तेबरोबरच आपल्या मेंदूमध्ये अजून एक केंद्र आहे, ते म्हणजे तार्किक गणिती बुद्धिमत्तेचं केंद्र. तिसरं केंद्र आहे ते म्हणजे सांगीतिक बुद्धिमत्तेचं केंद्र. चौथं केंद्र आहे ते म्हणजे शारीर स्नायूविषयक बुद्धिमत्तेचं केंद्र. म्हणजे जे ॲथलीट्स असतात किंवा जे सर्कसमध्ये निरनिराळे प्रयोग करतात किंवा नृत्यांगना असतात किंवा सर्जन्स असतात, हे त्यांच्या मसल्सवर त्यांच्या मेंदूचा कंट्रोल वाढवत वाढवत नेतात आणि अतिशय थक्क करून सोडणारी कामं त्यांच्या शरीराने करून दाखवतात. त्याला शारीर स्नायू विषयक बुद्धिमत्ता किंवा शारीर गती विषयक बुद्धिमत्ता असं आपण म्हणतो. किंवा आपल्या दृक अवकाशीय बुद्धिमत्ता आहे, म्हणजे जे पुढे वैमानिक होतात वगैरे त्यांना. आता आईन्स्टाईनचा ब्रेन जो आहे, तर आईन्स्टाईनने असे सांगितलं होतं, अल्बर्ट आईन्स्टाईनने, की मी माझ्या मृत्यूनंतर माझ्या मेंदूवर संशोधन करावं. त्या संशोधनातून काय निष्पन्न झालं, तर पेरिएटल लोब हा सर्वसामान्य लोकांपेक्षा 15% जास्त रुंदीचा होता. म्हणजे म्हणून आईन्स्टाईननी संबंध विश्वाची रचना आणि म्हणजे रिलेटिव्हिटी, जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी इथपर्यंत का पोहोचले, तर त्यांच्या मेंदूचं ते केंद्र अत्यंत विकसित होतं. त्याच्यामुळे दृक अवकाशीय बुद्धिमत्ता. त्याचबरोबर आपल्याला अजून एक बुद्धिमत्ता लाभलेली आहे, ती म्हणजे निसर्गविषयक बुद्धिमत्ता. आदिवासींच्या मुलांमध्ये जर गेलं तर त्यांना छोट्या छोट्या इतक्या गोष्टी माहिती असतात की आपण थक्क होऊन जातो. तर ती निसर्गविषयक बुद्धिमत्ता आपल्या प्रत्येकाला मिळालेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे स्वविषयक बुद्धिमत्ता, स्वतःला समजून घेण्याची बुद्धिमत्ता, जी आता म्हणजे सेल्फ अवेअरनेस किंवा सॉफ्ट स्किल्ससाठी खूप आवश्यक आहे. स्वतःला समजून घेणं आणि स्वतःमधल्या इमोटिव्ह गोष्टी म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स आपला विकसित करणं. आत्ता गेल्या वर्षीचा अमेरिकेतला अहवाल आहे की ज्या एकंदर लोकांच्या नोकऱ्या गेल्या त्यापैकी 11% फक्त लोकांच्या नोकऱ्या त्यांना तांत्रिक माहिती कमी होती, तांत्रिक कौशल्य कमी होती म्हणून गेल्या. एकूण 90% लोकांच्या नोकऱ्या ह्या ते चांगले टीम प्लेयर्स नव्हते, त्यांना इतरांबरोबर सहकार्य करता आलं नाही किंवा त्यांच्याकडे एखादा प्रश्न सोडवत जाण्याची चिकाटी नव्हती म्हणून त्यांच्या नोकऱ्या गेल्या, एकूण 90% लोकांच्या. त्याच्यामुळे स्वला समजून घेण्याची बुद्धिमत्ता आणि आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता, इंटरपर्सनल इतरांच्या भावभावना समजून घेणं आणि त्याप्रमाणे प्रतिसाद देणं आणि सहकार्य साधणं आणि सहकार्यातून संघटन करणं, संघटन करण्यातून त्याचं सांघिक कृती करणं आणि विकास करून घेणं. ह्या 8 बुद्धिमत्तांबरोबर अजून एक बुद्धिमत्ता समोर येते आणि ती म्हणजे नैतिक बुद्धिमत्ता. आता ह्या सगळ्या बुद्धिमत्ता जर आपण बघितल्या तर ह्याच्यातल्या भाषिक बुद्धिमत्तेचा काही अंश हा कृत्रिम बुद्धिमत्तेला विकसित करण्यामध्ये यश आलेलं आहे आणि गणिती आणि तार्किक बुद्धिमत्तेचा काही अंश विकसित करण्यात त्याला यश आलंय. ह्याच्या पलीकडे बाकीच्या सगळ्या ज्या बुद्धिमत्ता मी सांगितल्या त्या फक्त माणूस आणि माणसाचीच प्रॉपर्टी आहे.
आपण 3 प्रकारच्या कृती करतो आयुष्यामध्ये. एक कृती असते ती म्हणजे आपण ज्याला आपण थॉट ॲक्शन म्हणतो, म्हणजे विवेकपूर्ण, विचारपूर्ण, तर्कशुद्ध अशा कृती आपण करत जातो. त्या बहुतेक यंत्रांना सुद्धा काही काळाने करता येतील. अजून रोबोटिक्स बाल्यावस्थेत आहे. दुसऱ्या कृती आपण करतो त्या अनुभवजन्य अशा उत्स्फूर्त कृती करतो. ती फक्त आपली प्रॉपर्टी आहे, ती दुसऱ्यांना नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ज्याला आपण इमोटिव्ह ॲक्शन्स असं म्हणतो, म्हणजे भावनिक उद्दीपनातून आपण काही कृती करतो ज्या अतिशय सर्जनशील असतात आणि ही पण आपलीच प्रॉपर्टी आहे. त्याच्यामुळे आता आम्हाला शाळेमध्ये अनुभवजन्य उत्स्फूर्त कृती करण्याची संधी मिळेल का? आम्हाला आता शाळेमध्ये भावनिक उद्दीपनातून सर्जनशील कृती करण्याची संधी मिळेल का? ह्याच्यावर आम्ही बेरोजगार होणार की अतिशय अर्थपूर्ण असं रोजगार करणार हे अवलंबून राहणार आहे. तुमची सगळ्यांची करमणूक व्हावी म्हणून एक छोटासा गोष्ट सांगतो. एक मोठे साहित्यिक होते फ्रेंच, आणि त्यांना काही शिक्षा झाली, तुरुंगात गेले. तुरुंगातून सुटल्यानंतर आपण काय करायचं, तर त्यांनी असं ठरवलं की आपण एक शाळा काढायची आणि त्या शाळेमध्ये मुलांना पूर्ण स्वातंत्र्य द्यायचं. खरंच तशी शाळा त्यांनी काढली. नंतर त्या शाळेत त्यांनी एक दिवशी मुलांना सांगितलं की तुम्ही माय फेवरिट बर्ड याच्यावर निबंध लिहा, माझा आवडता पक्षी. एका मुलांनी लिहिलेला निबंध त्यांच्या नोबेल पारितोषिक विजेत्या कादंबरीमध्ये समाविष्ट आहे. त्या निबंधामध्ये तो मुलगा असं लिहितो की सर, माय फेवरिट बर्ड इज अन आऊल. बघा तुम्ही आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स असा निबंध लिहू शकेल का? तुम्हालाच कळेल. माझा आवडता पक्षी घुबड आहे. पहिलंच वाक्य दणक्यात. मग सर, इट इज सीन ओनली ड्युरिंग द नाईट, सो कॅन आय राईट समथिंग ऑन काऊ? द काऊ हॅज 6 sides, front, back, left and right. And sir, in the front it has 2 horns so that mouth can be located in between. And at the back it has got a long tail so as to flick the flies which would otherwise fall into the milk. आता असा निबंध तुम्ही कितीही सुंदर प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग केलं ना तरी तुम्हाला नाही निर्माण करता येणार. कारण त्याच्यामध्ये ती जी अनुभवजन्य उत्स्फूर्त कृती आहे, जी एक इररॅशनॅलिटी आहे, इररॅशनॅलिटी आपली प्रॉपर्टी आहे, लक्षात ठेवा. रॅशनॅलिटीचं फार कौतुक झालं जगात. ओके, भावनिक उद्दीपनातून निर्माण होणारी सर्जनशील कृती, अशा कितीतरी कृती आपण त्याचा रियाज करायला पाहिजे. हे सर्व इंटेलिजन्स जे आहेत ते होवर्ड गार्डनर नावाच्या शास्त्रज्ञांनी शोधून काढले 1979 ते 83 या काळामध्ये. आणि त्यांनी त्याचा एकच फॉर्म्युला सांगितला की ह्या सगळ्या बुद्धिमत्तांचं विकसन कसं करावं, तर यूज इट ऑर लूज इट. आमच्या शाळेमध्ये आम्हाला फक्त तार्किक बुद्धिमत्ता, गणिती बुद्धिमत्ता आणि थोड्याफार प्रमाणात भाषिक बुद्धिमत्ता ह्यांचाच विकास करण्याची थोडीफार संधी मिळते, ती सुद्धा फार मर्यादित. आणि त्याच्यामुळे आता मनुष्य म्हणून आपल्याला जर स्थान मिळवायचं असेल तर या बहुविध बुद्धिमत्तांचा विकास करणं आणि त्याच्यातून केवळ नोकऱ्याच नव्हे तर अत्यंत अर्थपूर्ण अशा जीवनाचा शोध लावणं, हा संदेश आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता निकराने देत आहे. भावनिक बुद्धिमत्तेचा रियाज कसा करायचा याच्यावर मला अभ्यास वर्ग घ्यावा लागेल. आज वेळेची मर्यादा आहे, आपल्याला इतरही 2 तज्ज्ञांचं ऐकायचं आहे. पण थोडक्यात सांगतो की आपला जो IQ आहे, तर IQ विषयीचं जे संशोधन झालं आहे ते आपल्याला असं सांगतं की आपण IQ थोडासा जन्मतः घेऊन येतो आणि त्याचं कितीही प्रॅक्टिस केली तरी त्याच्यात फार वाढ होत नाही. पण आपली जी भावनिक बुद्धिमत्ता आहे, म्हणजे स्वतःला समजून घेणं, सेल्फ अवेअरनेस, इतरांना समजून घेणं, आपले म्हणजे दुःख, आनंद, आश्चर्य, भीती, राग आणि तिरस्कार या 6 भावना आहेत, मुख्य मूलभूत भावना. आणि ह्याचे तुम्ही 230 वेगवेगळे आविष्कार करता आणि चेहऱ्यावरच्या 7000 गेस्चर्सनी ते तुम्ही व्यक्त करता आणि इतरांनी व्यक्त केलेले तुम्हाला तत्क्षणी समजतात आणि त्याला तुम्ही प्रतिसाद देऊ शकता. आता ह्याचा रियाज करणं आणि इतरांमध्ये एक प्रकारची विश्वासाची भावना निर्माण करणं, सहकार्याची भावना निर्माण करणं. आपण दोघं माणसं आहोत आणि आपण एकमेकांवर प्रेम करणं. प्रेम आणि लाड याच्यात फरक आहे. लाड ही गोष्ट म्हणजे लाडका, लाडकी, लाडके हे शब्द अलीकडे फार प्रचारात आले, पण लाड आणि प्रेम ह्याच्यात मूलभूत फरक आहे. ह्युमॅनिस्टिक सायकोलॉजिस्टने आपल्याला तो दाखवून दिलाय.
लाड म्हणजे काय तर लहान मुलांचे तुम्ही चुंबन घ्या, त्यांना कुरवाळा वगैरे, हे सगळं छान आहे, करायलाच पाहिजे, आवश्यक आहे, अरिस्टॉटलने पण सांगितलंय. पण प्रेम म्हणजे काय? तर मी ज्याच्यावर प्रेम करतो त्याचं जे पोटेन्शियल आहे, त्याची जी क्षमता आहे, त्या क्षमतेचा परिपूर्ण विकास त्या व्यक्तीने करावा, याच्यासाठी मी समर्पित भावनेने त्याला जी मदत करतो ते मी त्याच्यावर प्रेम करतो. ओके, प्रेम आणि लाड याच्यात फरक आहे. त्याच्यामुळे भावनिक बुद्धिमत्तेचा विकास म्हणजे प्रेमाचा विकास, आणि त्या सगळ्यांमधल्या एक प्रकारच्या उच्च अशा पातळीवरचा सुसंस्कृत असा समाज निर्माण करण्याकडे जाण्याचा प्रवास, असं मी थोडक्यात तुम्हाला सांगेन.